नमस्कार मित्रांनो. अनाथ आश्रमातून एका अनोळखी घरात आलेल्या त्या मुलीला सुरुवातीपासूनच नोकरासारखी वागणूक मिळत होती. पण वर्षानुवर्ष सहन केल्यानंतर तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव स्नेहा. मी अनाथ आश्रमात राहत होते कारण माझे आई बाबा मला सोडून कायमचे निघून गेले होते. मी अनाथ आश्रमाबद्दल खूप ऐकलं होतं की इथे ती मुलं राहतात ज्यांचे आई बाबा नसतात. त्यांची चांगली काळजी घेतली जाते, त्यांना शिक्षण दिलं जातं. ही त्या मुलांची दुनिया असते ज्यांना या जगात कुठेही आसरा नसतो. मी जसं अनाथ आश्रमाच्या आत पाऊल ठेवलं तसंच अचानक माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इथली परिस्थिती तर खूपच वाईट होती. एक मोठी रांग लागलेली होती. त्यात काही दुबळी पातळ, घाबरलेली आणि भीतीने दबलेली मुलं हातात रिकाम्या प्लेट्स घेऊन आपल्या वाटेचं जेवण मिळण्याची वाट पाहत उभी होती. मी अनेकदा अनाथ आश्रमाबद्दल ऐकलं होतं आणि सिनेमांमध्येही पाहिलं होतं, पण खऱ्या परिस्थितीत अनाथ आश्रमात काय असतं हे मला माहीत नव्हतं. सिनेमांमध्ये हेच दाखवलं जातं की अनाथ आश्रमात राहणारी मुलं आनंदी असतात, पण इथे तर सगळं उलटच होतं. एक उद्धट आणि गर्विष्ठ बाई माझ्याकडे आली. तिने काहीही न बोलता माझ्या हातातून माझी बॅग झटकून एका बाजूला ठेवली आणि रिकामी प्लेट माझ्या सुन्न झालेल्या हातात ठेवली. मग खूप गर्विष्ठपणे मोठ्या आवाजात ओरडून म्हणाली की जा, या रांगेत शांतपणे उभी राहा. जेवण घ्यायचं असेल तर स्वतःसाठी प्लेट घेऊन रांगेत लाग. तू काही राजकुमारी नाहीस की तुझ्या बेडवर जेवण आणून कोणी देईल. तिचा आवाज ऐकून मी घाबरले होते आणि शांतपणे त्या मुलांच्या रांगेत जाऊन उभी राहिली. प्रत्येक क्षण जात असताना माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि माझे गाल भिजत होते. वेळ निघून गेला आणि मी इथे राहण्याची सवय करून घेतली, कारण आता हेच माझं जग होतं. इथे राहण्याची मला सवय लावून घ्यावी लागणार होती. मी माझ्या मनात स्वीकारलं होतं की ज्या मुलांच्या आईबाबा नसतात त्या अनाथ मुलांचं आयुष्य असंच असतं. या जगात त्यांचं कोणीच नसतं आणि आईबाबा नसलेल्या मुलांना कोणीही सहजपणे तुडवून टाकतं. मागील 5 वर्षांची दुःखद कथा माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागली होती. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे आईबाबा एका अपघातात मला कायमचे सोडून गेले होते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती. माझ्या आईच्या पोटात 5 महिन्यांचं बाळ वाढत होतं. ते बाळही त्यांच्यासोबतच या जगातून निघून गेलं होतं. काश माझे आई बाबा आज जिवंत असते तर माझ्याजवळ माझ्यापेक्षा लहान भाऊ किंवा बहीण असते. पण देवाने माझं सगळं काही हिरावून घेतलं होतं. मी अनाथ आणि बेवारस झाले होते. देवाने आम्हाला जे काही दिलं होतं ते सगळं आमच्याकडे होतं, पण आई बाबा गेल्यानंतर तर जणू काहीच उरलं नव्हतं. आमचे खूप सारे नातेवाईक होते, पण ते सगळे नातेवाईक तेव्हापर्यंत माझे हितचिंतक होते जोपर्यंत माझे आई बाबा जिवंत होते. त्यांच्या गेल्यानंतर तर जणू प्रत्येकजण माझी जबाबदारी घेण्यापासून तोंड फिरवण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या बाबांच्या बाजूच्या नातेवाईकांनी मला आपल्या घरी ठेवायला नकार दिला होता, कारण आमच्या कुटुंबात मी एकटीच जिवंत राहिले होते. हा एका बसचा अपघात होता. आम्ही सगळे पुण्याला फिरण्यासाठी जात होतो, पण रस्त्यातच असा अपघात झाला ज्यात माझं पूर्ण कुटुंब वाचू शकलं नाही आणि इतरही बरेच लोक जखमी झाले होते. मलाही दुखापत झाली होती. मला रुग्णालयात नेलं गेलं होतं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला माझ्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. ते माझे काका होते, माझी आत्या देखील होती, पण त्यांच्यापैकी कोणीही मला आपल्या घरात जागा द्यायला तयार नव्हतं. त्या लोकांना माहीत होतं की माझ्या आईच्या माहेरचे नातेवाईकही आहेत, म्हणून त्यांनी मला माझ्या मामांच्या घरी पाठवले. मामाही माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, कारण मामीने त्यांना मनाई केली होती. पण माझ्या काका आणि आत्याने जबरदस्तीने मला त्यांच्या हवाली केलं. तेव्हापासूनच मी या लोकांसाठी ओझं बनले होते. मामा तर माझ्यावर माया करत होते, कारण मी त्यांच्या बहिणीची एकुलती एक मुलगी होते. पण मामीला माझं त्यांच्या घरात राहणं अजिबात आवडत नव्हतं. तिच्या रोजच्या खोट्या तक्रारी आणि कान भरून सांगण्याच्या सवयीमुळे मामांनाही माझ्याबद्दल गैरसमज होऊ लागले होते.
तिच्या खोट्या बोलण्यामुळे ते विनाकारण माझ्यावर राग काढू लागले होते. मी तर काही चूक करत नव्हते. जितकं शक्य होईल तितकं मामा आणि मामींचं सांगणं मांडण्याचा प्रयत्न करत होते. मामीचा मोठा मुलगा आणि त्यांची छोटी मुलगी तन्वी होती. ती अगदीच खोडकर आणि उद्धट होती. मामी नेहमी माझ्यावर हेच आरोप लावत राहायची की मी तिच्या लाडक्या मुलीला मारते. पण असं काहीच नव्हतं. मला तर स्वतः तन्वीची खूप भीती वाटत होती. ती अगदी तिच्या आईसारखीच होती. खोटं बोलणं तिची सवय होती. ती माझ्यापेक्षा पूर्ण 3 वर्ष लहान होती. पण खोटं असं बोलायची जणू ती खूप मोठी आणि अनुभवी असे. खरं तर तन्वी स्वतः लाकडी काठी उचलून मला विनाकारण मारायला सुरुवात करायची. तिलाही माहीत होतं आणि समजत होतं की तिची आई माझ्यावर राग धरून आहे, म्हणून तीही माझ्यावर राग धरायची. मला तिच्यासोबत खेळायला हवं होतं, पण ती नेहमी हेच म्हणायची की तू घाणेरडी आहेस, तू खूप वाईट आहेस, मी तुझ्यावर रागवले आहे. जर मी तिच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिचा हात पकडला तर ती जोरात रडायला सुरुवात करायची. त्यावर मामी माझ्यावर भडकून यायची आणि म्हणायची की तू माझ्या मुलीला त्रास देत आहेस, नक्कीच तूच तिच्यासोबत काही केलं असेल, म्हणून तिने रडायला सुरुवात केली. मी माझ्या बाजूने सांगायचे की नाही मामी, मी तर काहीच केलं नाही, उलट हीच मला मारत होती. त्यावर त्या म्हणायच्या की चांगलं मारत होती तर, ती लहान आहे, हलका फुलका मार दिला तर थोडाफार मार खाऊन घे, तिला का रडवलंस तू? घरातली प्रत्येक लहान मोठी कामं जी माझ्या लहान वयाच्या आणि ताकदीच्या पलीकडची होती, तीही आता मलाच करावी लागत होती. कारण मामीने तसं ठरवलं होतं. ती नेहमी हेच म्हणायची की आता जेव्हा आमच्या घरात राहत आहेस तर घराची कामंही तुलाच करावी लागतील. फुकटच्या भाकऱ्या तोडू देणार नाही मी तुला इथे. आधी तुझी आई इथे यायची, तुम्हाला घेऊन काही दिवस थांबायची आणि निघून जायची, पण आता तर तुला इथून येणारा कोणीही नाही. मला तिच्या अशा टोमण्यांचा दिवस रात्र सामना करावा लागत होता. मी शांतपणे प्रत्येक काम करत होते आणि जर कधी मी हिंमत हरून किंवा थकून काम करण्यास नकार दिला तर मला शिक्षा म्हणून अन्नाचा एक घासही दिला जात नव्हता. मामी हेच म्हणायची की अन्न तेव्हाच मिळेल जेव्हा घराचं काम करशील. इतक्या लहान वयात घरच्या कामांचा इतका भार माझ्या खांद्यावर टाकला गेला होता की तो माझ्याकडून सांभाळताही येत नव्हता. जेव्हा भुकेने माझा जीव कासावीस व्हायचा तेव्हा मी तडफडत उठायची आणि रडत रडत ती सगळी कामं पूर्ण करायची. मग एक संध्याकाळचा तो मनाला थरकाप उडवणारा प्रसंग मला आजही चांगलाच आठवतो, जो मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी मी स्वयंपाकघराच्या जवळ लपून माझ्या मामा आणि मामींना एकमेकांशी बोलताना ऐकलं होतं. मामी खूपच चतुराईने मामांना समजावत होती. ती खोटं बोलत होती आणि माझ्या विरुद्ध कट रचत होती. तिने मामांना म्हटलं की बघा ना, स्नेहाला इथे राहून वर्षभराहून अधिक काळ झाला आहे. तिच्या इथे असल्यामुळे तन्वीला खूप त्रास होत आहे. तुमची भाची मला नेहमीच सतावत असते. मी इथे स्नेहाला ठेवून माझ्या मुलीचं बालपण खराब करू इच्छित नाही. मामा म्हणाले की अरे, तर मग तुला काय हवं आहे, मी काय करू? मामीने हळूच हसून म्हटलं की मला हवं आहे की तुम्ही काही काळासाठी तुमच्या भाचीला अनाथ आश्रमात पाठवा. ती तिथे आनंदात राहील, तिथे तिला शिकायलाही मिळेल. मी तर फक्त एवढंच म्हणते की ती तिथे राहून थोडी मोठी आणि समजूतदार झाली की तिला परत आणू. मामीची गोष्ट ऐकून मामांनी नकार दिला आणि म्हणाले की नाही, मी असं करू शकत नाही. जर मी असं केलं तर नातेवाईक काय म्हणतील? प्रत्येकजण मला दोष देईल आणि म्हणेल की बहिणीची एकच मुलगी आहे, तिची जबाबदारी ही नीट पार पाडू शकत नाहीस. बहिणीच्या निधनानंतर तिची काळजी घ्यायला हवी होती आणि तू तिला अनाथ आश्रमात पाठवलंस. ना बाबा ना आई, जसं तसं आपण तिला वाढवत आहोत तर राहू दे. मामी त्यांच्या जवळ बसून त्यांना गोड बोलून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली की अहो, तुम्ही माझी गोष्ट ऐकतच नाही, कोणी काही म्हणणार नाही. तसंही आपल्या घरी कोणी नातेवाईक येत नाही. कोणाला कळणार आहे की आपण स्नेहाला कुठे पाठवलं? आणि जर कधी कोणी इथे आलं आणि स्नेहाबद्दल विचारायला लागलं तर आपण सांगू की ती तिच्या काका आत्याकडे किंवा कोणत्या मावशीकडे राहायला गेली आहे. मामा तरीही तिची गोष्ट मानत नव्हते. त्यांनी म्हटलं की नाही, मी असं करणार नाही. आता मामीला राग आला आणि तिने स्पष्टपणे म्हटलं की आता मला तुमच्या भाचीचा ओझं उचलवत नाही.
मी तिला या घरात आणखी सहन करू शकत नाही. काही करा आणि तिला इथून काढा, नाहीतर मी माझ्या मुलीला घेऊन कायमची माहेरी निघून जाईन. मग तुम्ही आणि तुमची भाची या घरात राहा. तिच्या धमकीने मामा घाबरले होते. माझ्या आईबाबांच्या निधनानंतर लगेचच त्या दोघांनी माझ्या आईबाबांच्या वस्तूंवर आपला हक्क सांगितला होता. आम्ही तर तशीही माझ्या आईचा द्वेष आणि मत्सर करत होती. माझे आईबाबा या जगातून निघून गेल्यानंतर तिला आतून एक विचित्र आनंद झाला होता. कारण आम्ही मामांकडे यायचो तेव्हा आमची सेवा करणं तिला अजिबात आवडत नव्हतं आणि तिला नेहमी वाटायचं की आम्ही त्यांच्या घरीच येऊ नये. अनाथ आश्रमाच्या या रांगेत उभं राहून या सगळ्या कडू गोष्टी आठवून माझं हृदय फाटत होतं आणि मला माझं ते जुनं घर तीव्रतेने आठवत होतं, जिथे कधी माझ्या आईबाबांची माया पसरलेली होती. इथे येताना मी मामांपुढे हात जोडले होते. रडत रडत त्यांना विनंती केली होती की त्यांनी मला एकदा माझ्या घरी घेऊन जावं, जेणेकरून मला माझं जुनं घर पाहता येईल. तिथे जाऊन माझ्या जुन्या आठवणी ताज्या करता येतील, माझ्या आईबाबांचा सुगंध अनुभवता येईल. पण त्यांनी खूपच निर्दयीपणे म्हटलं की आता वेळ नाही, पुन्हा कधी घेऊन जाईल. आणि मग थेट आणून त्यांनी मला या निर्जन जागी सोडून दिलं. जर त्यांनी असं केलं नसतं तर मामीने दिलेली धमकी तिने पूर्ण करून दाखवली असती. ते तर तसेही आपल्या पत्नीला खूप घाबरत होते. तेव्हा माझी जेवण घेण्याची पाळी आली. तेव्हा कामावर असलेल्या बाईने माझ्या प्लेटमध्ये एक सुकी पोळी आणि थोडीशी डाळ वाढली. मी पाहिलं की सगळीच मुलं जमिनीवर बसून उदासपणे ते जेवण करत होती. मीही एका कोपऱ्यात जाऊन बसले, पण दुःख आणि भीतीमुळे घास माझ्या घशातून खाली उतरत नव्हता. जेवण संपल्यानंतर मला माझा बिछाना दाखवण्यात आला. तिथे मी माझी बॅग ठेवून भीतीने भरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होते. काही मुलं स्वतःमध्ये मग्न होऊन खेळत होती, तर काही माझ्यासारखीच भिंतीला टेकून शांतपणे बसली होती. अनाथ आश्रमाच्या या उदास वातावरणात माझी भेट प्रिया नावाच्या एका मुलीशी झाली. ती वयाने माझ्यापेक्षा मोठी आणि समजूतदार वाटत होती. ती माझ्याजवळ येऊन बसली आणि खूप सहानुभूतीने विचारू लागली की तू इतकी अस्वस्थ का आहेस? तू माझी मैत्रीण होशील का? मी निराशेच्या अवस्थेत होकार दिला होता, कारण इथे मी नवीन होते आणि मला स्वतःला खूप एकटं वाटत होतं. मला कोणत्या तरी मैत्रिणीची गरज होती, म्हणून मी मान हलवून होकार दिला आणि तिच्याशी हात मिळवला. प्रियाने मला सांगितलं की तिच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं आणि तिच्या सावत्र आईने तिला इथे अनाथ आश्रमात आणून सोडलं. पण प्रियाचा चेहरा त्यावेळी आनंदाने उजळून गेला, जेव्हा तिने सांगितलं की तिचे बाबा अनेकदा तिला भेटायला येतात आणि तिच्यासाठी खेळणी, कपडे आणि आणखी खूप छान छान वस्तू घेऊन येतात, म्हणून ती त्यांच्या येण्याची नेहमी वाट पाहते. तिचे बाबा तर तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ इच्छितात, पण ते आपल्या दुसऱ्या पत्नीपुढे अगतिक होते. मी भाऊक नजरेने तिचा हसलेला चेहरा पाहत होते आणि मनातल्या मनात विचार करत होते की तिचे बाबा तर जिवंत आहेत आणि ते तिच्यावर प्रेमही करतात, तिला भेटायला येतात. पण माझं तर या जगात कोणीच राहिलं नाही. मला कोण भेटायला येईल? जे माझे होते ते तर स्वतःहून मला इथे सोडून गेले आहे, जेणेकरून मी कधी त्यांच्या आयुष्यात पुन्हा परत येऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या मुलांना पहाटेच उठवण्यात आलं होतं आणि अनाथ आश्रमाची साफसफाई सुरू झाली होती. लहान लहान मुलांकडूनही त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त काम करून घेतलं जात होतं. मीही त्यांच्यासोबत साफसफाई करण्यात मदत करत होते. इथली वॉर्डन खूपच कठोर आणि निर्दयी बाई होती. थोड्याशा चुकीवर किंवा आळशीपणावरही ती मुलांना थप्पड मारत असे. अशाच प्रकारे दिवस काढत माझा एक आठवडा इथे निघून गेला होता आणि प्रियासोबत माझी खूप घट्ट मैत्री झाली होती. प्रिया खूप चांगली मुलगी होती. मला तिच्यासोबत बोलायला खूप आवडत होतं. एक दिवस आम्ही दोघी अनाथ आश्रमाच्या आवारात बनवलेल्या एका छोट्याशा उद्यानात उभ्या होतो. तेव्हा मुख्य गेटजवळ उभा असलेला चौकीदार बराच वेळ आम्हा दोघींकडे टक लावून पाहत होता. मग तो आमच्या जवळ आला आणि प्रियाला म्हणाला की इकडे ये, माझी एक गोष्ट ऐक. प्रियाने तिथूनच त्याला उत्तर दिलं की काका, तुम्हाला जे सांगायचं आहे ते तिथूनच सांगा, मी तिथे येणार नाही. तो चौकीदार रागवला आणि म्हणाला की समजत नाही का? जेव्हा सांगितलं आहे इकडे ये तर इकडे ये. प्रियाने मला म्हटलं की तू 2 मिनिटं इथे थांब, मी आता त्यांची गोष्ट ऐकून येते.
ती चौकीदाराजवळ गेली तेव्हा त्याने खूप चतुराईने म्हटलं की तुझे बाबा तुला भेटायला बाहेर आले आहेत, लवकर माझ्यासोबत चल. हे ऐकून तर प्रियाच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. ती लगेच त्या चौकीदाराचा हात धरून त्याच्यासोबत जाऊ लागली आणि जाताना तिने वळून माझ्याकडे खूप उत्सुकतेने पाहिलं. माझ्याही मनात एक हुरहुर उठली होती की काश माझेही बाबा जिवंत असते तर ते मला भेटायला आले असते. प्रिया तर निघून गेली होती आणि मी उद्यानात एकटीच बराच वेळ बसून तिची वाट पाहत होती. पण मग ती परत आली नाही. मी स्वतःशीच विचार केला की कदाचित ती आपल्या बाबांसोबत बोलण्यात मग्न झाली असेल. पण जेव्हा अर्धा तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला आणि मी पाहिलं की तो चौकीदार एकटाच बाहेर येऊन आपल्या खुर्चीवर बसला होता आणि घाबरून इकडे तिकडे पाहत होता, तेव्हा माझ्या मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली. का कुणास ठाऊक, पण मला काहीतरी विचित्र वाटत होतं. मी लगेच एका दाट झाडामागे लपले आणि त्या चौकीदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले. पण प्रियाचा दूरदूरपर्यंत काहीच पत्ता नव्हता. मला भीती वाटू लागली आणि मी घाबरून थेट माझ्या खोलीत आले. खोलीत आल्यानंतरही बराच वेळ प्रियाच्या परतण्याची वाट पाहत राहिली. दुपारच्या जेवणाची वेळही झाली होती. तेव्हा वॉर्डन सगळ्या मुलांना रांगेत उभं करण्यासाठी आली. मी हिम्मत करून तिला विचारलं की मॅडम, प्रियाचे बाबा तिला भेटायला आले होते का? ती त्यांच्यासोबत आपल्या घरी गेली आहे का? वॉर्डनने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की तिचे बाबा कधी इथे आले होते. मी तिला सांगितलं की आज सकाळी सुमारे 10:30 वाजता गार्ड काकांनी तिला बोलावून नेलं होतं. हे ऐकताच वॉर्डनच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिने मला तिथेच थांबायला सांगितलं. मुलांची रांग लावली आणि वेगाने तिथून निघून गेली. थोड्याच वेळात अनाथ आश्रमात गोंधळ माजला आणि वॉर्डन अस्वस्थ अवस्थेत परत आली. तिने माझा हात घट्ट धरला आणि मला पायऱ्या चढवत वरच्या मोठ्या ऑफिसमध्ये नेलं. तिथे तो चौकीदारही समोर बसलेला होता आणि एक वयस्कर बाई सुप्रिटेंडेंटच्या खुर्चीवर बसलेली होती. मला पाहताच त्यांनी प्रेमाने विचारलं की बाळ, सांग, तू प्रियाला कुठे जाताना पाहिलंस? मी न घाबरता चौकीदाराकडे बोट दाखवलं आणि म्हटलं की या काकांनी प्रियाला हे सांगून बोलवलं होतं की तुझे बाबा आले आहेत आणि तुझी वाट पाहत आहेत. त्यानंतर ती त्यांच्यासोबत निघून गेली होती. हे ऐकता चौकीदार रागाने लाल पिवळा झाला आणि उडून म्हणाला की मुलगी, खोटं बोलू नकोस. त्याने मोठ्या मॅडमकडे पाहिलं आणि म्हटलं की मॅडम, ही मुलगी खोटं बोलत आहे. तिला कोणी शिकवून पाठवलं आहे. मी कोणता वेडा आहे का जो वॉर्डनच्या परवानगीशिवाय गेट उघडून कोणाला आत बाहेर जाऊ देईन? तो सातत्याने माझ्या म्हणण्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या लाल डोळ्यांनी मला घाबरवत होता. पण मी घाबरत घाबरत पुन्हा तेच म्हटलं की काका, खोटं तर तुम्ही बोलत आहात. प्रिया तुमच्यासोबतच तर गेली होती. त्यानंतर तिथल्या मोठ्या मॅडमने मला आपल्याजवळ बसवलं आणि 2 गार्ड्स व वॉर्डनला सोबत घेऊन मला ती जागा दाखवायला सांगितलं जिथे चौकीदार प्रियाला घेऊन गेला होता. मी त्यांना अनाथ आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या कबाडखान्यासारख्या अंधाऱ्या खोलीकडे नेलं आणि सांगितलं की मी प्रियाला या खोलीत शिरताना पाहिलं होतं. चौकीदाराच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता. तो वारंवार हेच म्हणत होता की ही मुलगी खोटं बोलत आहे. पण मॅडमच्या आदेशानुसार जेव्हा 2 उंच धिप्पाड गार्ड्सनी तिथे पडलेलं जुनं सामान आणि जड लाकडी तक्ते बाजूला केले, तेव्हा अचानक माझी नजर कोपऱ्यात पडलेल्या प्रियाच्या चपलांवर गेली. मी ओढून म्हटलं की ती राहिली प्रिया. जेव्हा तिला बाहेर काढण्यात आलं तेव्हा ती बेशुद्ध होती आणि तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते भयंकर दृश्य पाहून माझ्या छोट्याशा मनावर इतका धक्का बसला की मी थरथर कापू लागले. पोलीस आणि स्टाफने लवकरच चौकीदाराला ताब्यात घेतलं आणि प्रियाला रुग्णालयात नेलं. वॉर्डनने मला कडक शब्दात बजावून सांगितलं होतं की या घटनेबद्दल मी कोणत्याही मुलाला किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला कधीही काही सांगू नये, नाहीतर माझ्यासाठी परिस्थिती चांगली राहणार नाही, अशी तिने मला धमकी दिली. ही धक्कादायक घटना माझ्या मनावर इतकी खोलवर कोरली गेली होती की मी रात्री ओढत उठून बसत असे. मला जेवणही जात नव्हतं आणि कोणाला जवळ येताना पाहिलं तर मी भयंकर घाबरत होते. माझे हातपाय थरथरायला लागायचे. प्रियाची पुढे काय अवस्था झाली याचा मला काहीच पत्ता लागला नाही आणि 3 महिने उलटून गेले तरी मी एकटीच राहिली. मला दररोज प्रियाची आठवण यायची. तिचा हसरा चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर यायचा.
मग एक दिवस तीच वॉर्डन माझ्या जवळ आली आणि म्हणाली की तुझी कोणती मावशी आहे ती तुला भेटायला आली आहे. माझी मावशी? हे ऐकून मी आश्चर्याने थक्क झाले. प्रियाच्या घटनेनंतर मी इतकी दहशतीत बुडाले होते की मी रडत स्पष्ट नकार दिला की मला कोणालाही भेटायचं नाही. जेव्हा वॉर्डनने जबरदस्तीने माझा हात पकडला तेव्हा मी भीतीने ओरडू लागले. त्यावर त्यांनी मला शांत केलं आणि त्या बाईला तिथेच आणलं. पण ही माझी मावशी नव्हती. माझी मावशी तर अगदी माझ्या आईसारखी दिसत असे. ही तर कोणी दुसरेच होती. मी यांना ओळखत होते. यांना मी कधी कधी आमच्या घरी येता जाताना पाहिलं होतं. त्या बऱ्याच वेळ माझ्या आईशी बोलत असत. त्या वॉर्डनसोबत माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं की तू स्नेहा ना, तू तर अगदी तुझ्या आईसारखी आहेस. बाळ, मी तुला घेण्यासाठी आले आहे. तू आतापासून माझ्या घरी राहशील. हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं की त्या मला इथे का घ्यायला आल्या होत्या. मी माझ्या डोक्यावरून त्यांचा हात बाजूला केला. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हटलं की बघ, माझ्यापासून घाबरू नकोस. मला माहीत आहे की तुझे आई बाबा या जगात नाहीत आणि तुझे मामा तुला इथे सोडून गेले आहेत. मी तुला भेटायला तुझ्या मामांच्या घरी गेले होते, पण जेव्हा तू तिथे सापडली नाहीस तेव्हा मला इथे यावं लागलं. मी तुझ्या आईची खूप चांगली मैत्रीण आहे. माझं नाव स्वाती आहे. मला माझ्या मैत्रिणीची आठवण येत होती. मी विचार केला की का नाही मी तिच्या मुलीला आपल्या घरी घेऊन जावं. इतकं सांगितल्यानंतर त्यांनी माझा हात पकडला आणि मला आपल्यासोबत यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं की माझी कागदपत्र पूर्ण करून मला आपल्या घरी नेण्यासाठी ते आले आहेत. मीही सुटकेचा श्वास घेतला होता, कारण आता मला या धोकादायक अनाथ आश्रमात राहावं लागणार नव्हतं, तर माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी जायचं होतं. हे ऐकून माझ्या मनाला थोडं समाधान मिळालं होतं आणि मी शांतपणे त्यांच्या मागे चालत होते. स्वाती आंटी माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण होती. माझ्या मनात या नरकासारख्या वाटणाऱ्या अनाथ आश्रमातून बाहेर पडण्याचा आनंद होता. मी त्यांच्या मोठ्या गाडीत बसले आणि गाडी त्यांच्या घराकडे निघाली. गाडी एका मोठ्या आणि भव्य बंगल्यासमोर येऊन थांबली. हे तेच घर होतं जे मी माझ्या आयुष्यात याआधी कधीही पाहिलं नव्हतं. स्वाती आंटीने गाडीतून उतरताच माझी जुनी बॅग आपल्या हातात घेतली आणि मला आत यायला इशारा केला. आत पाऊल ठेवताच मला जाणवलं की ते एक खूप सुंदर आणि आरामदायक घर होतं, जिथे प्रत्येक वस्तू खूप नीटनेटकी ठेवलेली होती. स्वाती आंटी मला थेट एका मोठ्या आणि सुंदर हॉलमध्ये घेऊन गेले आणि मला सोफ्यावर बसायला सांगितले. थोड्याच वेळात त्याने रमेश काकांना आवाज दिला. ते माझ्या बाबांच्या वयाचे होते. ते लगेच आमच्यासाठी थंड पाणी आणि ज्यूस घेऊन आले. रमेश काकांनी हसत मला पाण्याचा ग्लास दिला आणि खूप सहानुभूतीने माझ्याकडे पाहिलं. स्वाती आंटीने पाण्याचा घोट घेत रमेश काकांना आदेश दिला की हिच्यासाठी जी जागा तयार केली आहे आणि जी खोली तयार केली आहे ती हिला दाखवा. आता ही नेहमी इथेच राहील. रमेश काकांनी माझा हात खूप हळुवारपणे पकडले आणि मला या मोठ्या बंगल्याच्या बाजूला बनवलेल्या एका वेगळ्या भागाकडे नेऊ लागले. जेव्हा आम्ही त्या खोलीत शिरलो तेव्हा मी पाहिलं की ती छोटीशी खोली त्या वाड्यासारख्या बंगल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. ती घरापासून अगदी वेगळ्या अंगणाच्या एका कोपऱ्यात बनवलेली होती. तो एक जुना आणि छोटासा क्वार्टर होता. बंगल्यातल्या सगळ्या खोल्या मोठ्या आणि सुंदर होत्या, पण ही खोली खूपच खराब आणि अस्वच्छ होती. खोलीच्या कोपऱ्यात लाकडाचा एक छोटासा जुना कपाट ठेवलेला होता आणि जमिनीवर 2 खाटा टाकलेल्या होत्या. रमेश काकांनी माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हटलं की बाळ, आजपासून तू माझ्यासोबत याच खोलीत इथेच राहशील. ही खाट तुझी आहे आणि हाच मालकिणीचा आदेश आहे. एका खाटेवर मी झोपेन आणि दुसऱ्यावर तू झोप. मी माझी बॅग शांतपणे एका बाजूला ठेवली आणि खाटेच्या कडेला बसून स्वतःचं मन सावरू लागले. मी विचार करत होते की देवाने मला अनाथ आश्रमाच्या त्या धोकादायक वातावरणातून बाहेर काढलं होतं, पण आता या नवीन परीक्षेत मी अडकले होते. नकळे माझं नशीब आता मला आणखी कुठे कुठे घेऊन जाणार होतं. थोडा वेळ झोपल्यानंतर जेव्हा मी उठले तेव्हा रमेश काका स्वयंपाकघराकडे जाऊ लागले आणि मलाही आपल्यासोबत यायला इशारा केला. आम्ही दोघे स्वयंपाकघरात आलो. तिथे त्यांनी मला म्हटलं की तू माझ्यासोबत छोटी मोठी कामं करायला मदत कर. बाळ, अशाने तुझं मनही लागून राहील आणि वेळही सहज निघून जाईल. ते खूप चांगले आणि भोळे माणूस होते. ते बोलताना मला नेहमी बाळ म्हणत असत. मी शांतपणे त्यांना स्वयंपाकघरातील सामान आणि भांडी देऊ लागले. जे ते मला सांगत होते मी ते त्यांना देत होते. असंच काम करत असताना अचानक मला हॉलकडून स्वाती आंटींचा मोठा आवाज ऐकू आला. त्या कोणत्या तरी शेजारच्या बाईशी बोलत होत्या.
स्वाती आंटी म्हणत होत्या की या मुलीला इथे आणणं एक प्रकारे माझा नाईलाज होता. कारण जेव्हा मी माझ्या मैत्रिणीची बातमी घ्यायला तिच्या भावाच्या घरी गेले, तेव्हा तिच्या भाऊजाईने आणि भावाने मला सांगितलं की माझ्या मैत्रिणीची मुलगी त्यांच्याच घरी राहते. मी विचार केला की का नाही मी तिला आपल्या घरी आणावं. तसंही तिचे आई बाबा या जगात नाहीत आणि मामा मामींना पाहून तर असंच वाटत होतं की ते तिच्यावर माया करतच नाहीत. तर मी त्यांना सांगितलं की जर माझ्या मैत्रीण सुनीताची मुलगी मला दिली तर मी तिची चांगली काळजीही घेईन आणि तुमच्या डोक्यावरची जबाबदारीही उतरेल. माझी गोष्ट ऐकताच त्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आले. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही तिला अनाथ आश्रमात पाठवलं होतं, कारण आम्हालाही तिची जबाबदारी उचलवत नव्हती. मी विचार केला की ठीक आहे, मी तिथून जाऊन तिला आणेन, पण मग ती तुम्हाला कधीही भेटणार नाही. त्यांनी म्हटलं की हो ठीक आहे, तुम्ही तिला घेऊन जा, आम्हाला ती हवी नाही. मी तर इच्छिते की मी तिला इथे ठेवून कायमची मोलकरीण बनवून ठेवावं. तिला फक्त राहण्यासाठी जागा आणि 2 वेळची भाकरी तर हवी. ती आयुष्यभर माझ्या घरात मोलकरीण बनून राहील, तीही फुकटची. माझी मैत्रीण तर तशी मला खूप प्रिय होती, पण काय करू, जे लोक या जगातून निघून जातात त्यांच्या मुलांसोबत तर हेच होतं. शेजारची आंटी म्हणाली की अरे बहीण, तुमचाही मुलगा आहे, असं होऊ नये की मोठी होऊन ही तुमच्या मुलालाच आपल्या ताब्यात घेईल. स्वाती आंटी म्हणाली की अरे, तू हे काय म्हणतेस, तू काय मला मूर्ख समजतेस? मी असं कधीही होऊ देणार नाही. आणि तसंही माझा मुलगा माझ्या विचारांसारखाच बनेल. मी तिची जबाबदारी रमेश काकांना दिली आहे, ती त्यांच्यासोबतच राहील. मी हे सगळं स्वयंपाकघरात उभी राहून ऐकत होते आणि एका कोपऱ्यात आश्चर्याने आणि अस्वस्थतेने उभी होते. ही बाई माझ्या आईची मैत्रीण असूनही तिच्या एकुलता एक मुलीशी कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवत नव्हती. उलट मला आपल्या घराची मोलकरीण बनवण्यासाठी इथे आणलं होतं. या कटू गोष्टी ऐकून माझं हृदय रक्ताचे अश्रू रडत होतं. स्वाती आंटीला 2 मुलं होती. एक मुलगा आदित्य आणि एक मुलगी नेहा. नेहा माझ्यापेक्षा वयाने सुमारे 1 वर्ष लहान होती. ती खूप गोड आणि निरागस होती. आदित्य माझ्यापेक्षा सुमारे 2 वर्षांनी मोठा होता. त्याचं वर्तनही खूप चांगलं होतं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा त्या दोन्ही मुलांना कळलं की मी त्यांच्या घरात राहायला आले आहे, तेव्हा ते दोघे आनंदाने माझ्याजवळ आले आणि म्हणू लागले की चल, आपण सगळे मिळून खेळूया. जेव्हा स्वाती आंटीने त्या दोघांना माझ्यासोबत खेळताना पाहिलं, तेव्हा त्या जोरात रागवल्या आणि त्यांना म्हणू लागल्या की तुम्ही वेडे झालात का? ही आपल्या घरची मोलकरीण आहे. जिथे आहे तिला तिथेच राहू द्या. तिच्यासोबत खेळण्याची काय गरज? तिच्याशी मैत्री वाढवण्याचीही गरज नाही. तुम्ही तिच्याजवळ जाऊ नका. आदित्य त्यावेळी 5वीत शिकत होता आणि खूप समजूतदार होता. त्याने लगेच आपल्या आईसमोर विनंती करत म्हटलं की मम्मी, ती बिचारी ही आमच्यासारखीच लहान मुलगी आहे. तिलाही खेळण्याचा हक्क आहे. तू इतक्या छोट्या मुलीला मोलकरीण बनवून आणला आहे. तुला तिची दया येत नाही का? इतक्या छोट्या वयात तू तिच्याकडून घरची कामं करून घेणार आहेस आणि तरीही तू तिला काकांसोबत त्या क्वार्टरमध्ये का ठेवलं आहे? तिला वर आमच्यासोबत चांगल्या खोलीत नेहासोबत ठेव. तू कोणत्याही निरपराध माणसाच्या आयुष्याची अशा प्रकारचा खेळ करू नकोस. ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. तू तर आम्हाला सांगितलं होतं की ती तुझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. मग तो आपल्या मैत्रिणीच्या मुलीसोबत अशा प्रकारचं वर्तन करत आहेस, हे तुला शोभत नाही. तो 5वीत शिकणारा छोटा मुलगा माझ्यासाठी आपल्या सख्ख्या आईशी वाद घालत होता. पण स्वाती आंटीने त्याला भयंकर रागावून म्हटलं की तू जाऊन आपलं काम कर आणि इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की कोणाला कुठे ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून म्हटलं की खबरदार, जर या मुलीसोबत जास्त सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला तर सांगितलं ना की तिच्यापासून दूर राहा. त्याने रमेश काकांना कडक आदेश दिला की या मुलीला नेहमी आपल्यासोबत ठेव आणि घरची सगळी कामं हिला शिकव. या घराचे जुने आणि एकुलते एक नोकर रमेश काकाच होते, जे साफसफाईपासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सगळी कामं स्वतःच करत असत. रमेश काका खूप म्हातारे झाले होते. त्यांनी सांगितलं होतं की आधी त्यांची पत्नी इथे काम करत असे. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी इथे काम सुरू केले. देवाने त्यांना कोणतंही अपत्य दिलं नव्हतं. ते एकटे होते, इथेच राहत होते आणि इथली कामंही करत होते. आदित्य आणि नेहा अनेकदा स्वाती आंटींकडे हट्ट करत असत की स्नेहाचाही आमच्यासोबत चांगल्या शाळेत प्रवेश करून घे. ते नेहमी माझी बाजू घेत असत. मलाही शिकायचं होतं.
पण या घरात माझी विनंती ऐकणारा कोणीच नव्हतं. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराची झाडलोट, भांडी आणि इतर छोटी मोठी कामं करण्यात गुंतलेली असायची. या भव्य बंगल्यात माझी किंमत एका सामान्य नोकरापेक्षा जास्त काहीच नव्हती. ती बाई माझ्या आईची मैत्रीण होती. तिने बालपणी माझ्या आईसोबत खूप चांगले क्षण घालवले होते. पण ती त्या मैत्रीचाही विचार करत नव्हती. तिने मला फक्त मोलकरीण बनवण्यासाठी अनाथ आश्रमातून इथे आणलं होतं. जेव्हा घरात कोणी मोठा पाहुणा येत असे तेव्हा मला काम करण्यापासून लगेच थांबवलं जात असे. मला स्वच्छ कपडे घालून हॉलमध्ये टीव्ही समोर बसवलं जात असे. ते यासाठी की कोणालाही असं वाटू नये की या बाईने एका छोट्या मुलीला घरची मोलकरीण बनवलं आहे किंवा तिच्याकडून मोलकरणीसारखी कामं करून घेतली जात आहे. अशाच प्रकारे दिवस काढत आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली होती आणि मी शिक्षणापासून पूर्णपणे दूर राहिले होते. मला वाचता लिहिताही येत नव्हतं, कारण सुरुवातीपासूनच मला शाळेत शिकवणारा कोणी नव्हतं. पण आदित्य आणि नेहा स्वाती आंटींच्या नजरेपासून वाचून मला घराच्या मागच्या बाजूला बनवलेल्या गार्डनमध्ये नेत असत. माझ्यासोबत खेळत असत आणि शाळेतून आणलेल्या चॉकलेट्स आणि बिस्किट्स मला देत असत. जेव्हा कधी स्वाती आंटीला या गोष्टीचा अंदाज येत असे की त्यांच्या मुलांनी माझ्यासाठी काही आणलं आहे, तेव्हा त्या दोघांना रागवत असत. पण तरीही आदित्य आपल्या खिश खर्चातून माझ्यासाठी वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणि खेळणी आणून शांतपणे माझ्या क्वार्टरमध्ये ठेवत असे. मग एक दिवस असा आला की बंगल्यात जोरदार गडबडीचं वातावरण पसरलं होतं आणि एक मोठी भव्य पार्टी आयोजित केली गेली होती. त्या दिवशी मलाही स्वाती आंटींकडून एक चांगला आणि नवीन ड्रेस घालायला दिला गेला होता, कारण खूप सारे पाहुणे बोलावले होते. जेव्हा सगळे नातेवाईक आणि पाहुणे येत होते तेव्हा अचानक माझी नजर समोरून येणाऱ्या माझ्या सख्ख्या मामांवर पडली. त्यांना पाहून माझ्या दुःखाने भरलेल्या मनात एक विचित्र आनंद आणि आपुलकीची लहर पसरली होती. शेवटी ते जसेही होते माझेच होते. माझ्या आईचे सख्खे भाऊ होते, माझे नातेवाईक होते. मी धावत त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी हसत माझ्या डोक्यावर मायेने हात ठेवला. यावर माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी म्हटलं की मामा, तुम्ही इथे कसे? त्यांनी सांगितलं की मी इथे कॅटरिंगचं काही काम पाहण्यासाठी आलो होतो. तू इथे खुश तर आहेस ना बाळ? मी त्यांना काय उत्तर देणार होते. आधी त्यांनी मला अनाथ आश्रमात पाठवलं होतं आणि मग आज अनाथ आश्रमातून मला इथे आणून सोडलं होतं. आणि आता निरपराध असल्यासारखे मला विचारत होते की मी इथे आनंदात आहे की नाही. मी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही, फक्त हलकंसं हसले. मला या घरात यायला पूर्ण 3 वर्ष झाली होती. मामांसोबत तर माझ्या खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. मी त्यांना मामी आणि तन्वीबद्दलही विचारल्या होत्या. थोड्या वेळाने मला कळलं की ही पार्टी एका आनंदाच्या निमित्ताने ठेवली होती. आदित्यला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्याचे आई बाबा त्याला परदेशात पाठवणार होते. पार्टीत सगळे पाहुणे जेवण करत होते आणि त्या दिवशी स्वाती आंटींचाही नाईलाज होता की त्या मला सर्वांसमोर घरातील सदस्यांप्रमाणे वागवत होत्या. त्या इतरांना हेच दाखवत होत्या की त्या किती सहानुभूतीशील आहेत आणि गरजू लोकांना किती मदत करतात. त्यांनी लोकांना हेच सांगितलं होतं की त्यांनी आपल्या घरात एक निरागस मुलीला अनाथ आश्रमातून दत्तक घेऊन ठेवलं आहे आणि त्या तिची चांगली काळजी घेत आहेत. पण कोणाला माहीत नव्हतं की त्या मला घरची मोलकरीण बनवून ठेवत होते. मी सुंदरसा ड्रेस घातला होता, माझी हेअरस्टाईलही छान केली होती. जेव्हा मी आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवलं होतं की मी खूप सुंदर दिसत आहे. मी आणि नेहा एकत्र हॉलमध्ये उभ्या होतो तेव्हा स्वाती आंटींची एक श्रीमंत नातेवाईक बाई माझ्याकडे इशारा करत विचारू लागली की ही तुमची मुलगी आहे का? स्वाती आंटींनी लगेच नेहाकडे इशारा करून म्हटलं की नाही, माझी मुलगी तर ती आहे, ती दुसरीवाली. ती बाई हसत म्हणाली की चांगलं, पण ही पहिली मुलगी तर जास्त गोड आणि सुंदर आहे. स्वाती आंटीला हे ऐकून आतून खूप राग आणि मत्सर आला होता, पण पाहुण्यांमुळे त्या शांत राहिल्या. त्या दिवसानंतर जसे मी मोठी होत गेले आणि माझ्या तरुणाईचे रंग पसरू लागले, घरात येणारा प्रत्येक नवीन पाहुणा माझ्या सौंदर्याची आणि माझ्या निरागसतेची प्रशंसा केल्याशिवाय राहत नसे. एक दिवस तर स्वाती आंटींचा राग नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याने मला खूपच धोकादायक नजरेने टक लावून पाहिलं आणि रागाने म्हटलं की तू नेहमी सजण्या नटण्यातच का गुंतलेली असतेस? मी यापुढे तुला अशा प्रकारे चांगली हेअरस्टाईल करताना किंवा चेहऱ्यावर मेकअप करताना पाहता कामा नये.
घरात राहतेस तर नीट राहा. एवढं तयार होऊन राहण्याची काही गरज नाही. तू नक्कीच माझ्या मुलीच्या गोष्टी चोरून लावतेस. आपल्या हालचाली नीट कर. किंवा आपल्या गेलेल्या आईबाबांच्या इज्जतीचा तरी विचार कर. मी इथे तुला फक्त तुझ्या आईमुळे सहन केलं आहे. जर मला तुझी कोणतीही चतुराई दिसली तर सर्वात आधी तुझे पाय तोडून टाकेन. मग माझ्याकडून कोणत्याही दयेची अपेक्षा ठेवू नकोस. जेव्हा कोणी घरी येतं तेव्हा तू वधूसारखी सजून समोर येतेस, जणू कोणी तुझ्यासाठी स्थळ घेऊन आलं आहे. त्या दिवशी त्यांनी माझा खूप अपमान केला होता आणि मी रडत माझ्या क्वार्टरमध्ये येऊन खाटेवर पडले होते. थोड्या वेळाने रमेश काका आले. त्यांनी खूप मायेने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं की बाळ, मला तुझी खूप दया येते. मालकीन तुझ्यासोबत किती वाईट वागते. मला वाटतं की एका अनाथ मुलीसोबत असं वागणं योग्य नाही. पण तू रडू नकोस. उलट भगवंताला प्रार्थना कर आणि तुझ्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठीही प्रार्थना कर. तुला हवं असेल तर मी तुला रोज मंदिरात घेऊन जाईन. इथे जवळच एक मंदिर आहे जिथे प्रार्थना केल्याने लवकरच इच्छा पूर्ण होते. त्या दिवसापासून रमेश काका मला सकाळी पहाटे उठवून मंदिरात घेऊन जात असत. मी तिथे जाऊन खूप प्रार्थना करत असे. आता जेव्हा मला मोकळा वेळ मिळत असे तेव्हा मी घराच्या मंदिरात जाऊन पूजा करायला बसत असे. मी ईश्वरासमोर हात जोडून खूप प्रार्थना करत असे आणि फक्त हेच मागत असे की माझं येणारं आयुष्य चांगलं व्हावं. अशा प्रकारे वेळ निघून गेला होता आणि मी एका लहान मुलीपासून पूर्ण तरुण झाले होते. एक दिवस स्वाती आंटींची बहीण आदित्यच्या परतण्याच्या आनंदात आपल्या बहिणीच्या घरी काही दिवस राहण्यासाठी आली होती. ती बाहेरच्या सुंदर गार्डनमध्ये स्वाती आंटींसोबत बसली होती. आदित्य आपलं शिक्षण पूर्ण करून 2 दिवसांनी परदेशातून आपल्या देशात परत येत होता आणि पूर्ण घरात साफसफाई आणि भव्य तयारी सुरू होती. मी स्वयंपाकघरातून भांडी घेऊन जात होते तेव्हा अचानक मला स्वाती आंटींच्या बहिणीचा मोठा आवाज ऐकू आला. ती जोरात हसत स्वाती आंटीला म्हणत होती की स्वाती, शेवटी या अनाथ मुलीला तू कधीपर्यंत आपल्यासोबत ठेवणार आहेस? कधीपर्यंत तिला आपल्या गळ्यात लटकवून ठेवण्याचा विचार आहे? कदाचित असं होऊ नये की या फुकटच्या मोलकरणीला कायमचं तुलाच आपल्या घरात सांभाळावं लागेल. स्वाती आंटींनी आश्चर्याने विचारलं की शेवटी तुला काय म्हणायचं आहे? त्यावर त्यांच्या बहिणीने टोमणे मारत म्हटलं की जितकी ही मुलगी सुंदर आहे आणि तिच्या सौंदर्यात तिच्या वयाबरोबर आणखी भर पडत आहे. जर आदित्यने परत येऊन तिला एकदा पाहिलं आणि म्हणाला की मी हिच्याशीच लग्न करेन तर स्वाती, तू तर खूप मोठ्या अडचणीत येशील. तुला तुझ्या मोलकरणीला सून बनवावं लागेल. मी भिंतींच्या आड उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकून थक्क झाले होते आणि माझा श्वास छातीत अडकला होता. स्वाती आंटीने घाबरून उत्तर दिलं की हो, याबद्दल तर मी विचारच केला नव्हता. तूच सांग, जर तुझ्या नजरेत कोणी गरीब, साधा सरळ आणि चांगला मुलगा असेल तर सांग. म्हणजे मी लवकरच तिचं लग्न करून तिला इथून पाठवून देईन. आता आदित्य एकदा परत आला की माझं पहिलं काम हेच असेल. या भयंकर गोष्टी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि मी शांतपणे धावत माझ्या क्वार्टरमध्ये आले, जिथे माझ्या डोळ्यातून सातत्याने अश्रू वाहू लागले. त्याचवेळी रमेश काका आत आले. त्यांनी मला एवढी उदास आणि रडताना पाहिलं तेव्हा घाबरून विचारलं की काय झालं आहे? स्नेहा, कोणी रागवलं आहे का? मी लगेच माझे अश्रू पुसले आणि गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी रमेश काकांनी माझ्याकडे हट्ट धरला. तेव्हा मी त्यांना जे काही ऐकलं होतं ते सगळं सांगितलं. मी स्वाती आंटी आणि त्यांच्या बहिणींमध्ये झालेलं बोलणं ऐकलं होतं हेही त्यांना सांगितलं. रमेश काकांनी मला धीर देत हसून म्हटलं की तू या फालतू गोष्टींची चिंता करू नकोस. बाळ, तू मनापासून भगवंताकडे जी प्रार्थना केली आहेस ती नक्कीच स्वीकारली जाईल. तू बघच, ईश्वर तुझी मदत नक्कीच करेल आणि तुझ्यासाठी असा एखादा मार्ग निर्माण करेल की तुझं आयुष्य या अडचणींतून बाहेर पडून सुखाच्या मार्गावर येईल. अगदी 2 दिवसांनी आदित्यही आपलं शिक्षण पूर्ण करून परत आला होता. तो आधीपेक्षा खूपच देखणा आणि रुबाबदार दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेच जुनं हसू आणि साधेपणा अजूनही कायम होता, जो त्याच्या बालपणापासून होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला आणि त्याने पुढे येऊन खूप आनंदाने म्हटलं की हॅलो स्नेहा. जसा तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला तशी जवळ उभे असलेल्या स्वाती आंटी रागाने भरलेली नजर माझ्यावर पडली. त्या लगेच माझ्यावर भडकून म्हणाल्या की लवकर स्वयंपाकघरात जा, जेवण व्यवस्थित तयार कर. तुला इथे काय काम आहे? इथे काय करत आहेस तू?
मी घाबरून लगेच तिथून निघाले. त्यानंतर आदित्य सगळ्यांना गिफ्ट वाटू लागले आणि मी क्वार्टरच्या खिडकीतून हे सगळं शांतपणे पाहत राहील. नेहा अजूनही माझी खूप काळजी घेत असे आणि अनेकदा माझी बाजू घेत आपल्या आईला उत्तर देत असे. ती म्हणत असे की मम्मी, तू या बिचारीवर उगाच राग करू नको, तिने तुझं काय बिघडवलंय. पण स्वाती आंटी उलट तिलाही रागवत असत आणि म्हणत की तू माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आदित्यला परत येऊन एकच दिवस झाला होता. तेवढ्यात अचानक नेहासाठी एक खूप श्रीमंत आणि चांगल्या कुटुंबातून स्थळ आलं. सकाळपासूनच घरात पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली होती. ते लोक त्या दिवशी फक्त नेहाला पाहण्यासाठी येणार होते. मी माझ्या क्वार्टरमध्ये गप्प बसले होते. तेवढ्यात नेहा खूप आनंदाने माझ्या जवळ आली आणि म्हणाली की स्नेहा, मला पाहण्यासाठी आज मुलाकडचे लोक येत आहेत. तू लवकर माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. आपण मिळून चांगले कपडे ठरवू जे आपण घालू. तिने इतक्या आपुलकीने आणि आदराने मला बोलावलं होतं की मी तिला नकार देऊ शकले नाही आणि तिच्यासोबत गेले. आम्ही खोलीत कपडे निवडत होतो तेवढ्यात अचानक आदित्यने खोलीत डोकावलं. मला तिथे पाहून तो थेट आत आला. त्याने खूप हळुवारपणे मला विचारलं की तू कशी आहेस नेहा. त्याच्या या बोलण्यावर मी निरागसपणे हसले. तो म्हणाला की मी तुझ्यासाठी ही एक खास गिफ्ट आणलं आहे, पण मम्मीच्या भीतीने तुला सर्वांसमोर देऊ शकलो नाही. तू इथेच बस, मी आत्ता घेऊन येतो. थोड्या वेळाने तो हातात एक एनवेलप घेऊन आला आणि तो एनवेलप मला देताना म्हणाला की हे शांतपणे क्वार्टरमध्ये घेऊन जा. मम्मीला याबद्दल अजिबात कळू नये. नेहाने लगेच शहाणपणाचा पुरावा देत आपला एक जुना सूट त्या लिफाफ्यावर ठेवला, जेणेकरून स्वाती आंटीने पाहिलं तरी त्यांना असंच वाटावं की नेहाने आपले जुने कपडे मला दिले आहे. मी तो एनवेलप सांभाळत वेगाने माझ्या क्वार्टरमध्ये आले. जेव्हा तो उघडून पाहिला तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यात महागड्या ब्रँडची चेहऱ्यावर लावायची क्रीम आणि एक स्मार्टफोन होता. मी आयुष्यात कधीही मोबाईल फोन वापरला नव्हता, त्यामुळे भीतीने तो लगेच कपड्यांखाली लपवून ठेवला. मला भीती वाटत होती की स्वाती आंटीने तो पाहिला तर त्या माझा जीवच घेतील. मी विचार केला की याबद्दल रमेश काकांशी बोलावं. तेव्हा रमेश काका काम संपवून खोलीत आले. तेव्हा मी त्यांना ती सगळी गिफ्ट दाखवली. ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले आणि मग गंभीरपणे म्हणाले की जर मालकिनीला याबद्दल कळलं तर त्या तुझ्या चारित्र्यावर खोटे आरोप करतील आणि तुझ्यावर असा आरोप लावतील जो तुला सहनही होणार नाही. हा मोबाईल शांतपणे आदित्यला परत कर. जेव्हा तुला तो वापरता येत नाही तर तो आपल्याजवळ ठेवण्याचा काहीच फायदा नाही. रमेश काकांच्या बोलण्याने मी गोंधळून गेले होते, कारण जेव्हा लोक माझ्या इज्जतीबद्दल बोलत असत तेव्हा माझ्या आईबाबांबद्दलही वाईट साईट गोष्टी बोलल्या जात असत, ज्या माझ्यासाठी सहन करण्यापलीकडच्या होत्या. बोलता बोलता रमेश काकांनी आणखी एक दुःखद सत्य उघड केले. ते म्हणाले की मालकीन लवकरात लवकर तुझं लग्न करून तुला या घरातून काढून टाकू इच्छिते. त्यांनी आपल्या जमिनीवर काम करणाऱ्या एका गरीब नोकऱ्याच्या मुलाशी तुझं लग्न ठरवून ठेवलं आहे, कारण त्यांना भीती आहे की कदाचित त्यांचा मुलगा तुझ्या सहवासात येऊन तुझ्यावर प्रेम करू लागेल. ते थोडा वेळ थांबले आणि पुन्हा म्हणाले की तुझ्या घराबद्दलही मी काही ऐकलं आहे. ऐकलं आहे की मालकिनीने तुझ्या आईबाबांचं ते घर विकण्याचा बेत केला आहे, जे तुझ्या नावावर होतं. त्या पैशातून तुझ्या लग्नाचा खर्च भागवता येईल आणि त्यांच्या स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च होणार नाही. माझ्या आईबाबांचं ते घर, त्यांच्या आठवणींनी भरलेलं ते घर, ज्याची आठवण आजही माझ्या मनात एक वेदना निर्माण करत होती. त्या घरापासून मला कायमचं दूर करण्याची बातमी ऐकून माझं हृदय दुःखाने भरून आलं होतं. माझी इच्छा होती की काश मला एकदा ते घर पाहता आलं असतं, जिथे माझ्या आईबाबांनी आपल्या आवडीचं सामान सजवलं होतं. पण ही इच्छा फक्त इच्छाच राहिली होती. मी रमेश काकांच्या गळ्यात पडून रडू लागले होते. या सगळ्यात आदित्य रमेश काकांना बोलवण्यासाठी क्वार्टरमध्ये शिरला आणि मला अशा प्रकारे हुंदके देत रडताना पाहून तिथेच थबकले. त्याने वारंवार विचारल्यानंतर मी रडण्याचं कारण फक्त इतकंच सांगितलं की मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येत आहे. दुसऱ्या सकाळी स्वाती आंटींनी मला नेहाचा एक जुना वापरलेला सूट आणून दिला आणि थंड आवाजात म्हटलं की आज संध्याकाळी तुझं लग्न आहे. शांतपणे तयार होऊन जा आणि नेहा तुला तयार करेल. मी या घरात एका मोलकरणीपेक्षा जास्त माझी किंमत नव्हती असंच जगत होते. मग त्यांच्या या निर्णयावर कोणताही आक्षेप कसा घेऊ शकत होते. मी शांतपणे डोकं खाली केलं होतं. मी घराच्या मंदिरात गेले, हात जोडले आणि रडत रडत भगवंताला प्रार्थना करू लागले.
की आता मला आणखी सहन होत नाही. मला पुन्हा एका अडचणीत ढकललं जात आहे. नकळे ज्या लोकांकडे मी जात आहे ते माझ्यासोबत कसं वागते. रडत रडत माझे डोळे लागले होते. जेव्हा डोळे उघडले तेव्हा रमेश काकांनी मला क्वार्टरमध्ये जाऊन झोपायला सांगितलं होतं. मी रडत रमेश काकांचा हात धरला आणि म्हटलं की उद्या मला तुम्हीच पाठवा. मी तुम्हालाच माझा बाबा मानते, कारण तुम्ही मला माझ्या बाबांसारखे वाटता. माझ्या या दुःखद बोलण्याने रमेश काकांच्याही डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी मला गळ्यात घट्ट धरून शांत केलं आणि म्हणाले की बाळ, तू ही माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहेस. जर मला मुलगी असती तर ती अगदी तुझ्यासारखीच असती. मी तुझ्या चांगल्या नशिबासाठी दिवस रात्र प्रार्थना करीन. दुसऱ्या सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास नेहा माझ्याजवळ आली आणि मला आपल्या खोलीत नेऊन तयार करू लागली. जरी ते कपडे नेहाचे वापरलेले होते, तरी जेव्हा मी ते घातले आणि आरशात पाहिलं तेव्हा ते खूपच सुंदर आणि मौल्यवान वाटत होते. नेहाने हसत म्हटलं की स्नेहा, तू तर कोणत्याही मेकअप शिवाय ही खूप गोड दिसत आहेस. बघ, तुझा नवरा तुझ्यावर भाळून जाईल. त्या क्षणी आदित्याने दार उघडून आत पाहिलं. त्याची नजर माझ्यावर पडताच त्याची पावलं तिथेच थांबली. त्याने काही सेकंद माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि मग शांतपणे निघून गेला. अर्ध्या तासानंतर रमेश काका धावत आले आणि म्हणाले की मुलाकडचे लोक आले आहे, चल बाहेर चल. नेहाने माझा हात पकडला आणि मला हॉलमध्ये आणले. पण जशी माझी नजर पंडितच्या जवळ बसलेल्या वर मुलावर पडली तशी माझ्या पायाखालची जमीनच निसटली. कारण तो कोणी तरुण मुलगा नव्हता, तर एक मध्यमवयीन माणूस होता. लग्नाच्या विधी सुरू होणारच होत्या तेवढ्यात अचानक आदित्य वादळासारखा खोलीत शिरला. त्याने ओढून म्हटलं की थांबा पंडित, आपण उठा आणि आपल्या घरी जा. हा माणूस आधीच विवाहित आहे. त्यानंतर त्याने आपल्या नोकराचा गळा पकडला आणि रागाने गर्जना करत म्हटलं, तुला लाज वाटत नाही का? आपल्या विवाहित मुलासाठी इतक्या लहान वयाच्या अनाथ मुलीचा संबंध आणताना. नोकराने घाबरून म्हटलं की छोटे मालक, ह्याच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, पण त्यांना कोणताही अपत्य नाही, म्हणून इथे संबंध आणला आहे. मालकीनबाईंनी तर आनंदाने हा संबंध स्वीकारला होता. आम्ही काही खोटं बोललेलो नाही. मालकीनबाईंना तर सगळं माहीत आहे. हे ऐकताच आदित्याच्या चेहऱ्यावर राग अधिकच वाढला आणि तो त्या नोकराला मारू लागला. आदित्याचे बाबा आणि स्वाती आंटी मध्ये येऊन आदित्याला थांबवू लागले. स्वाती आंटींनी रागाने म्हटलं की हे लोक आमच्या सगळ्यांच्या संमतीने आले आहेत आणि मी हिचं लग्न माझ्या मर्जीने करत आहे. तुला काय त्रास आहे? यावर आदित्य ओढून म्हणाला की मम्मी प्लीज, तू एका असहाय्य अनाथ मुलीसोबत इतका अन्याय करत आहेस. उद्या हाच प्रकार आपल्या स्वतःच्या मुली नेहासोबतही होऊ शकतो. स्वाती आंटीने ओढून म्हटलं की जेव्हा या मुलीला कोणती अडचण नाही तेव्हा तू का मध्ये येत आहेस? नेहाही त्यांना म्हणाली की मम्मी, मी तर समजले होते की कोणी तरुण मुलगा असेल, हा तर एक मोठ्या वयाचा माणूस आहे. तुला या बिचाऱ्या मुलीची दया येत नाही का? तिथे जोरदार गोंधळ सुरू झाला होता. मी डोळ्यात अश्रू घेऊन शांतपणे माझ्या दुःखद नशिबाचा तमाशा पाहत होते. आदित्य इतका संतापला होता की मी त्याला याआधी कधीही असं पाहिलं नव्हतं. अचानक तो पुढे आला. त्याने सगळ्या नातेवाईकांसमोर माझा हात घट्ट पकडला आणि मोठ्या आवाजात जाहीर केलं की मी हिच्याशी लग्न करेन, मी स्नेहाशी लग्न करेन. हे ऐकताच स्वाती आंटी आणि त्यांच्या पतीचा संताप अनावर झाला आणि ते आदित्यला शिवीगाळ करत ढकलू लागले. पण आदित्यने माझा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता की तो सोडण्याचं नावही घेत नव्हता. मी तर थक्क आणि आश्चर्यचकित झाले होते की माझ्या आयुष्यात हे कसं वळण आलं होतं. स्वाती आंटी आपल्या पतीला आदित्यपासून दूर करू लागल्या आणि या ढकलाढकलीत माझा हात आदित्यच्या पकडीतून सुटला. मी भीतीने तिथून पळाले आणि थेट माझ्या क्वार्टरमध्ये येऊन दार आतून बंद करून घेतलं. बाहेरून राजेश अंकलचा ओरडण्याचा आवाज येत होता. मी आधीच सांगितलं होतं की या अनाथ मुलीला आपल्या घरात ठेवू नको. आता हिने आपल्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवले. मी आपल्या खोलीत घाबरून थरथरत होते. जणू या सगळ्या गोष्टीला दोषी मीच होते. मी तर या संबंधालाही कोणताही आक्षेप घेतला नव्हता. जर त्यांनी माझं लग्न त्या मध्यमवयीन माणसाशी करून दिलं असतं तरी मी शांतपणे इथून निघून गेले असते. पण आता परिस्थिती खूपच धोकादायक आणि वाईट झाली होती. तेव्हा आदित्यने पाहिलं की त्याचे आईबाबा रागाने लाल पिवळे झाले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचं म्हणणं मान्य करायला तयार नाहीत. तेव्हा त्याने म्हटलं की जर तुम्हाला
माझ्याशी स्नेहाचं लग्न करायचं नसेल तर करू नका, पण माझा एक मित्र आहे त्याचे आई बाबा या जगात नाहीत आणि त्याचं स्वतःचं चांगलं घरदार आहे. आपण स्नेहाचं लग्न त्याच्याशी ठरवा, पण मी तिचं आयुष्य या वृद्ध नोकराच्या मुलासोबत कधीही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. जेव्हा त्यांनी पाहिलं की आदित्य आणखी एक मार्ग शोधत आहे, तेव्हा अंकल आणि आंटी या भीतीने लगेच तयार झाले की कदाचित आदित्य हट्टाला पेटून माझ्याशीच लग्न करून बसेल. दुसऱ्याच दिवशी आदित्यने त्या मुलाला बोलावून घेतलं आणि घरातच साधेपणाने लग्न लावून देण्यात आलं. जेव्हा माझ्या जाण्याची वेळ आली तेव्हा आदित्य माझ्या जवळ आला. त्याने आपुलकीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की स्नेहा, मी हे सगळं फक्त एक युक्ती म्हणून केलं होतं, जेणेकरून या लोकांचे विचार बदलता येतील. जर मी हा मार्ग स्वीकारला नसता तर या लोकांनी जबरदस्तीने तुझं लग्न त्या वृद्ध माणसासोबत करून दिलं असतं. मी तुला नेहासारखी माझी बहीण मानली आहे, पण ज्या दिवशी मी क्वार्टरमध्ये आलो आणि तुला रडत रडत ईश्वराला प्रार्थना करताना पाहिलं, त्याच क्षणी मी मनाशी निर्णय घेतला होता की जसं मी माझ्या सख्या बहिणीसाठी उभा राहतो, तसाच नेहमी तुझीही ढाल बनेन. तू अजिबात चिंता करू नकोस. ज्या मित्राशी मी तुझं लग्न करत आहे तो खूप चांगला आणि सुस्वभावी माणूस आहे. तू त्याच्यासोबत सुखी राहशील. आत्तापासून तू माझी सख्खी बहीण आहेस. आणि आजची गोष्ट लक्षात ठेव, माझी आता एक नाही तर दोन बहिणी आहेत. जवळ उभे असलेले रमेश काका हे सगळं ऐकून हसत होते आणि माझ्याकडे आपुलकीने पाहत होते. त्यानंतर माझ्या निरोपाची वेळ आली. रमेश काकांनी बाबांची भूमिका निभावत मला निरोप दिला आणि आदित्यने भाऊ बनून खूप आदराने मला निरोप दिला. जेव्हा माझी पहिली नजर माझ्या नवऱ्यावर पडली तेव्हा तो आदित्यच्याच वयाचा एक देखणा आणि तरुण मुलगा होता. तो मला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. त्याने हसत कुलूप उघडलं आणि मला खूप आदराने म्हटलं की तू माझी पत्नी आहेस. या घरात तुझं स्वागत करण्यासाठी कोणीही नाही, माझ्याशिवाय इथे कोणीही नाही. त्यामुळे तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण करेन. मी तर तुझं फुलांनी स्वागत करतो. मी एकटाच आहे. इतकं सांगून तो वेगाने आत गेला आणि आधीपासून तयार केलेली पूजेची थाळी घेऊन आला. त्याने माझ्यावर फुलं उधळली आणि माझा गृहप्रवेश केला. त्यानंतर तो मला खोलीत घेऊन गेला आणि त्याने खूप आपुलकीने माझा घुंगट थोडा मागे केला. हसत म्हणाला की तुझं या नव्या आयुष्यात स्वागत आहे. तो मला आपुलकीने म्हणू लागला की मी तर खूप नशीबवान माणूस आहे, ज्याला तुझ्यासारखी सुंदर आणि भोळी भाबडी मुलगी मिळाली आहे. आदित्यने माझ्यासोबत जी चांगली वागणूक केली आहे तिचं उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. मग त्याने मला आपल्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली की कशा प्रकारे बालपणी त्याचे आईबाबा या जगातून निघून गेले होते आणि जेव्हा तो मोठ्या अडचणींना तोंड देत 17 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या दगडी मनाच्या काकाने त्याच्या बाबांच्या या घरावर बेकायदेशीरपणे हक्क मिळवला होता. त्याने हिंमत सोडली नव्हती. दिवसरात्र मेहनत करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मोठ्या मेहनतीनंतर आपल्या बाबांचं हे घर त्याने परत मिळवलं. आदित्य त्याच्या आयुष्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता, कारण ते दोघे शाळेच्या काळापासून एकत्र शिकत होते आणि चांगले मित्र होते. त्यानंतर त्याने सांगितलं की त्याचं नाव रोहित आहे. रोहितने मला सांगितलं की त्याने आपल्या आयुष्यात किती दुःख आणि संकट पाहिली आहेत आणि सोबत हेही म्हटलं की आदित्यने तुझ्या चांगल्या स्वभावाबद्दल, भोळेपणाबद्दल आणि दुःखांबद्दल मला सगळं खरं खरं सांगितलं होतं. तू किती चांगली आणि भोळी मुलगी आहेस हेही त्याने मला सांगितलं होतं. त्यानंतर रोहितने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि खूप गांभीर्याने म्हटलं की स्नेहा, मी तुला वचन देतो की आयुष्यात तुला कधीही रुसू किंवा रडू देणार नाही. तुझ्या जुन्या आयुष्यात जितके अश्रू तू ढाळलेस तेवढे पुरे झाले. आज नंतर तुझ्या डोळ्यात कोणताही अश्रू येणार नाही. त्याच्या आपुलकीने भरलेल्या गोष्टी ऐकून माझ्या दुःखी चेहऱ्यावर हलकंसं हास्य फुललं होतं आणि मला पहिल्यांदाच जाणवलं होतं की आपल्या लोकांच्या मायेने आयुष्य किती सुंदर होतं. लग्नानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं होतं. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, माझ्या प्रत्येक गोष्टीला आणि माझ्या आवडीला आदर देतो, मला जगातील सगळे आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आदित्य एका खऱ्या भावाप्रमाणे अनेकदा आमच्या घरी येतो आणि माझी खबर घेतो. जरी अंकल आणि आंटीने माझ्याशी सगळे संबंध तोडले होते तरी रमेश काका एका सख्ख्या बाबांसारखे सातत्याने माझ्या घरी येत असत. त्यांना आपल्यासमोर पाहून मला तोच आनंद मिळत असे जो एका मुलीला आपले बाबा घरी आल्यावर होतो. मी आपल्या छोट्याशा घराला खूप आपुलकीने सांभाळलं होतं. रोहित साधीशी नोकरी करतो
आमच्याकडे खूप सारी संपत्ती नाही, पण आमच्याकडे स्वतःचं घर आहे, समाधान आहे, आपुलकी आहे आणि भगवंताची कृपा आहे. आणि आता तर मी आईही होणार आहे. मित्रांनो, माणसाची परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा आणि चांगुलपणा सोडू नये. रक्ताची नातीच आपली असतात असं नाही. संकटाच्या वेळी साथ देणारी माणसंही आपल्या आयुष्यातील खरी नाती बनतात. मित्रांनो, तुमच्या मते एखाद्या अनाथ मुलाला आधार देण्यापेक्षा त्याचा गैरफायदा घेणं कितपत योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.